महाराष्ट्रातील धर्म स्वातंत्र्य विधेयकावर विधानसभेनंतर विधान परिषदेतील सविस्तर चर्चा होऊन ते बहुमतानं मंजूर झालं आहे। त्यामुळे राज्यात लवकरच धर्म स्वातंत्र्याचा कायदा लागू होण्याची शक्यता आहे। या विधेयकात बळजबरी, फसवणूक, आमिष किंवा दबाव टाकून केले जाणारे धर्मांतर रोखण्यासाठी कडक तरतुदी करण्यात आल्या असून दोषींना 7 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे। गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांनी विधान परिषदेत उत्तर देताना स्पष्ट केलं की धर्मांतर करण्यापूर्वी 60 दिवस आधी नोटीस देणं अनिवार्य ठेवण्यामागचा उद्देश म्हणजे कोणावरही दबाव किंवा फसवणूक करून धर्मांतरण होत नाही याची खात्री करणं। त्यांनी असंही सांगितले की ज्या ठिकाणी असा कायदा अस्तित्वात नाही तेथे अधिकृत आकडेवारी मिळणं कठीण असतं, त्यामुळे कायदा आवश्यक आहे। चर्चेदरम्यान अनिल परब यांनी विधेयकाला समर्थन दिलं, मात्र काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले। त्यांनी विचारलं की हे विधेयक खरोखर धर्मांतर रोखण्यासाठी आहे की पक्षांतर विधेयकासारखं आहे, कारण त्यातील अनेक तरतुदी त्या प्रकारच्या वाटतात। त्यांनी सरकारकडे राज्यात धर्मांतरण किती प्रमाणात होतं, कोणत्या भागात आणि कोणत्या कारणामुळे होतं याची सविस्तर माहिती देण्याची मागणी केली। त्यांच्या मते गरिबी आणि आमिष दाखवणं ही धर्मांतराची प्रमुख कारणे असू शकतात। तसेच परब यांनी काही उदाहरणे देत सरकारवर टीका केली की जर प्रशासन प्रभावीपणे काम करत नसेल तर अशा प्रकारच्या घटना वाढू शकतात। त्यांनी पूर्वी घडलेल्या काही कथित घटनांचा उल्लेख करत समाजात अशा प्रकारांना वाव कसा मिळतो यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। दरम्यान भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी धर्मांतरांच्या काही प्रकरणांचा उल्लेख केला होता, त्यावरूनही सभागृहात वाद निर्माण झाला। त्यांच्या काही वक्तव्यावर अनिल परब यांनी टीका करत सवाल उपस्थित केले। एकूणच सरकारचा दावा आहे की हा कायदा बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी आणि नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी आहे।